हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर नक्कीच डेली व्लॉग जरी मी म्हणत असते तरी ते 2 ते 3 दिवसांनी तुमच्यासोबत शेअर होत आहे। गावाला आलं की असंच असतं, पाहुण्यांना सुद्धा जास्तीत जास्त आपला वेळ द्यावाच लागतो, कारण की दररोजचं जे आपलं काम आहे ते आपण करतोच। तर त्यामुळे 2 ते 3 दिवसाचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। जे आपण मतदान केलं होतं त्याचा निकाल काल लागला, तर काल दिवसभर बातम्या वगैरे हेच बघण्यात गेल्या आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये जे उडीद वडे आणले होते त्याचा मस्तपैकी असा नाश्ता केला। आणि इथून पुढे जे आम्ही बाहेर जाणार आहे खरेदी किंवा कुठे गेलो हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। तर या इथे 11 वाजताच पटपट सगळी कामे आवरून घेतली होती, घरातली देवाची देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही देवाला जाण्यासाठी निघालो होतो। सगळे रिक्षामध्ये मस्त मजा करत देवाला गेलो, कारण की इथे प्रवास करायचा म्हटलं की आम्ही रिक्षानेच जातो, कारण की रिक्षामध्ये मज्जा सुद्धा तेवढीच येते। ज्या मंदिरात गेलो होतो ते मंदिर आहे नगरपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर जे पुरानगर म्हणून गाव आहे, तिथेच हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। तर मंदिरात जाण्याच्या आधी आपण जे देवीला नारळ ओटी वगैरे घेतो ते सुद्धा घेतली। आता जे माझे बरेचसे सबस्क्रायबर आता जो 4,500 हजारांवर गेले आहेत आणि जेवढे या एरियामध्ये आहेत त्यांना तर नक्कीच हे मंदिर माहीत असेल। मी देखील या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेले होते। याच्या आधी भरपूर वेळा इकडे सुट्टीला आले पण कधी जाण्याचा योग आला नाही, पण पहिल्यांदाच काल मंगळवार होता तर म्हटलं चला दर्शनासाठी तर आपण जाऊच। अगदी जिथे तुळजापूरला जे तुळजाभवानीची मूर्ती आहे तशीच सेम मूर्ती या मंदिरात सुद्धा आहे। मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि बाहेरचे जे छोटे मंदिर आहेत तिथे सुद्धा दर्शन घेतलं। मंदिराचा परिसर अगदी मोठा आहे आणि त्याचा जो सभामंडप आहे ते सुद्धा अगदी प्रशस्त आहे। तर या इथे जे नवरात्रात भरपूर अशी गर्दी होत असते। काल पण वाटलं की मंगळवार आहे गर्दी असेल, पण एवढी काही गर्दी नव्हती, कारण की आम्ही लवकर गेलो होतो। दर्शन घेतल्यानंतर तिथे थोडा वेळ बसलो, मुलं तिथे छान अशी खेळली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही बाहेर दुसऱ्या देवाला जाण्यासाठी निघालो। जिथे गेलो होतो तिथे सुद्धा भरपूर असं पावसाळ्याचं वातावरण झालं होतं आणि त्या देवापासून जवळच असल्यामुळे मग तिथे पण आम्ही गेलो। तर तिथे शंकरांची पिंड आहे किंवा अवतीभोवतीचे जे देव आहेत, भरपूर असे देव आहेत। हे ठिकाण जरी असं म्हणजे अगदी वस्तीत नाही, अगदी झाडीत, या मंदिराच्या कडेने पूर्ण झाडीच आहेत आणि अगदी तिथे माणसं दिसणार नाहीत त्या ठिकाणी हे मंदिर आहे। म्हणजे जे आपण कसं म्हणतो वस्ती, जास्त माणसांची वस्ती आहे तिथे मंदिर, तर तसं नाही, अगदी सुमसान जागेवर हे मंदिर आहे। पण तिथले भाविक दर्शन करण्यासाठी इथे नक्कीच येतात। तर छान अशी शंकरांची मूर्ती आहे, पिंड आहे। तसेच बाहेर गेल्यावर खूप छान अशी गणपती बाप्पांची देखील तिथे मूर्ती आहे। नक्कीच गणपतींच्या दिवसामध्ये ही मूर्ती तिथे बसवलेली आहे। गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला त्यांचे डोळे अगदी छान असे दिसत होते, म्हणजेच अवाढव्य अशी गणपती बाप्पांची मूर्ती त्या ठिकाणी होती। त्यानंतर जिथे छोटे मंदिर होते तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही घरी येण्यासाठी निघालो। अगदी मंदिराच्या परिसरामध्ये सगळी बाभळीची झाडे किंवा लिंबाची झाडे हीच आहेत। पावसाचं वातावरण सुद्धा भरपूर झालं होतं। मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर जो निम्मा स्वयंपाक राहिला होता तो करायला घेतला। तर या इकडे भेटतं बोकडाचं मटण आणि पुण्याचे बरेचसे लोक बोकडाचं मटण खात नाहीत, तर मग इथे आणलं होतं जे चिकन असतं ते आणि गावरान कोंबडीचं चिकन। तर त्याचा छान असा स्वयंपाक झाला।
स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केली आणि म्हणजे भरपूर असं पावसाचं वातावरण सुद्धा झालं आणि पाऊस सुद्धा आला. बऱ्याचशा ठिकाणी ढगफुटी सुद्धा झालेली आहे. पण इकडे एवढा पाऊस असा म्हणाल तसा इकडे एवढा पाऊस झाला नाही, फक्त वारं वगैरे सुटलं होतं. सगळी लहान म्हणजे सगळी मुलं एकत्र आली की त्यांचं खेळणे वगैरे चालतं. मग त्यांना दुपार समजत नाही, संध्याकाळ समजत नाही, दिवसभर ते खेळतच असतात. वातावरण पण पावसाचं होतं, त्याच्यामुळे सगळी मुलं टेरेसवर सायकल वगैरे खेळत होती. आता या इथे झालं असं होतं की जे गावरान कोंबड्याचं चिकन आणलं होतं ते सकाळी 11 वाजता शिजायला घातलं, पण ते शिजलंच नव्हतं. त्याची वाट बघून सगळ्यांनी जेवण करून घेतलं. जे आपलं दुसरं जे चिकनची भाजी केली होती ती खाऊन घेतली. पण या चिकनच्या शिट्ट्या 10 ते 15 केल्यात तरी ते शिजलं नव्हतं. त्याचा मसाला वगैरे सगळा परतून ठेवला, पण काय माहिती ते चिकन कोंबडीचं शिजलंच नाही. मग आम्ही पुन्हा निघालो, ते म्हणजेच खरेदी करण्यासाठी. आता जायचं म्हटलं की सगळ्यांनीच म्हणजे सगळेच पाहुणे म्हणलं आम्ही इथं आलेलो आहे, त्याच्यामुळे सगळेच निघतात. पुन्हा आमचा प्रवास झाला रिक्षाने चालू. मग आम्ही गेलो होतो, तिथे एक मॉल होतं, तिथे खरेदी करायला. लहान मुलांना असं बाहेर नेलं की खरंच वेगळं वाटतं. मग जे पोरं जे वाटेल ते त्यामध्ये टाकत होते, कारण की तिथं भरपूर असं सामान होतं. लहान मुलांचे शाळेचे जे सामान असतं ते म्हणा किंवा कपडे वगैरे भरपूर असं खरेदी करण्यासाठी होतं. आणि मुलांना पण तेवढंच बाहेर आलं की वेगळा एन्जॉय करायला भेटतो. आणि सगळी जर मुलं एकत्र आली तर त्यांची मज्जाच असते. मग ती साई या इथे त्याला जे काही आवडेल ते मला घे असंच म्हणत होता आणि बास्केटमध्ये टाकत होता. मुलांचे एवढे एक मात्र छान असते की त्यांना किती किमतीला असतं ते माहीत नसतं, परंतु घ्यायचं आपल्याला आवडले ना मग ते घ्यायचं एवढंच त्यांना माहीत असतं. तर या इथे सुद्धा असंच चाललं होतं. त्यांना जे आवडेल ते ज्या वस्तू आवडतील ते इथे टाकत होते. सगळ्यांची आमच्या तिघींची सुद्धा खरेदी करून झाली होती, म्हणजेच मम्मीची, माझी आणि मावशीची. म्हणजेच तिला काय किराणा घ्यायचा होता तो तिने घेतला आणि आता आम्ही पुन्हा घरी येण्यासाठी निघालो. तर तिघींची भरपूर अशी आमची खरेदी करून झाली होती. त्यामध्ये भरपूर काही सामान घेतलं होतं. साईला कपडे किंवा जे घरात काही वहिनींना सामान लागेल ते त्यांनी घेतलं होतं. मम्मीने काही डेकोरेशनच्या वस्तू घेतल्या होत्या. तेवढं करून सुद्धा पुरलं नाही. मग आम्ही पुन्हा गेलो. ते म्हणजेच मोठी नगरमध्ये बाजारपेठ आहे, तिथे साईचा बड्डे सुद्धा जवळ आलेला आहे, तर त्यासाठी सुद्धा कपड्यांची खरेदी करायची होती. आणि नगरला आम्ही आलो म्हटल्यावर खरेदी केल्याशिवाय जात नाहीत. पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही लहानपणापासून इथे येतो तर आमची खरेदी ही नगरवरूनच होते. तर एक दिवस जाऊन सुद्धा तिथे आपल्याला खरेदी करायला टाईम पुरत नाही. मग आम्ही पहिल्या दिवशी सुद्धा गेलो होतो. त्यानंतर भरपूर असं म्हणजे फिरावं जास्त लागतं, त्याच्यामुळे मग जिथे कोणत्या वस्तू आवडेल त्या नक्कीच घ्याव्या म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या फिरून बघितल्याशिवाय आपल्याला दिसत नाहीत. मग अशी कपड्यांची खरेदी 1-1.5 तास झाल्यानंतर ना आम्ही बाकीची खरेदी करायला निघालो. आणि मुलं किंवा वयस्कर व्यक्ती सोबत असतील तर ते नक्कीच कंटाळतात.
पण आम्ही दोघी होतो, आम्ही कंटाळलो नाही कारण की आम्हाला खरेदीच करायची होती. त्यानंतरनं ही खरेदी झाल्यानंतरनं पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा खरेदीला गेलो. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पाहायला भेटेलच. खूप छान छान असे गळ्यातले कानातले इतके सुंदर सुंदर त्या ठिकाणी होते. पण लग्नानंतर कसं होतं, आपण जास्त काही घेत नाही. लग्नाच्या आधी जी वस्तू आवडेल ती मी तरी घेऊन टाकायचे, पण लग्न झाल्यावर तसं नाही. जास्त करून खरेदी आपण आपल्या मुलांसाठीच करतो. तर यावेळेस भरपूर अशी खरेदी त्याच्यासाठीच केली. आणि नगरमध्ये प्रसिद्ध अशी लस्सी आहे ती सुद्धा आम्ही पिलो. आणि तिथून पुढे मग त्यानंतर आम्ही घरीच आलो. तिथं गेलो की कसे 2-4 तास जातात ते सुद्धा कळत नाही. ही खरेदी केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेलो, कारण की काय काय वस्तू राहिल्या होत्या त्या सुद्धा घेऊन आलो. तिथे एक दिवस जाऊन पुरत नाही, गेलो तरी 2-4 तास लागतात. मग तेवढ्यात घेणं काही होत नाही, पण फिरणं जास्त होतं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही खरेदी करण्यासाठी गेलो होतो. तर इथेच नगरमध्ये एक कार्यक्रम सुद्धा आहे, त्याच्यासाठीची सुद्धा खरेदी किंवा गिफ्ट घ्यायचं होतं ते घेतलं. भरपूर असे हे गिफ्टचं मोठं दुकान आहे आणि तिथं पाहिजे असे गिफ्ट होलसेल भावात आपल्याला नक्कीच भेटतात. आणि जे रेट आपल्या इकडे आहेत त्याच्यापेक्षा भरपूर कमी रेटमध्ये मला तरी इथं नक्कीच सगळं सामान भेटलं आहे. तर भरपूर खरेदी झाल्यानंतर मग पोटाची सुद्धा भूक भागवावीच लागते. मग बाहेर गेलो म्हटलं तर काहीतरी खाऊन आल्याशिवाय घरी येतच नाही. मग पाणीपुरी, भेळ आणि कच्च्या दाबेलीचा आस्वाद घेऊन आम्ही घरी निघालो. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.